नमस्कार. चला तर आज आपण बघूया मऊ आणि लुसलुशी अशा चिकाच्या वड्या. शरीराला आणि आरोग्यालाही आपल्या अगदी उत्तम असणाऱ्या अशा चिकाच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि परफेक्ट मापाने जर केल्या तर अगदी माझ्यासारख्याही तुमच्या मऊ लुसलुशीत अशा वड्या तयार होतील. त्यासाठी आपण सुरुवातीला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्यावर मी इडलीचं भांडं ठेवलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून मी ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याचसोबत आपण ही जी जाळी दिसते ही लावून घ्यायची आहे त्या भांड्यामध्ये. आपण ही जाळी ह्यासाठी लावली आहे की आपलं जे भांडं, डब्बा किंवा पातेलं यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही त्यामध्ये व्यवस्थित बसेल अशाप्रमाणे घ्यायची आहे. आता मी अर्धा लिटर गाईचं म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे कच्चं आणि त्याचसोबत पावशेर आपलं साधं कच्चं दूध घेतलेलं आहे. आता ते दोन्ही एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 7 ते 8 चम्मच मी चवीनुसार साखर घेतलेली आहे आणि व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत. आता कच्चं दूध आपलं साधं यासाठी टाकायचं की जेणेकरून आपली जी वडी आपण बनवतो स्टीम केल्यानंतर होते ती अगदी मऊ आणि खायला आणि पचायलाही व्यवस्थित असते. जर तुम्ही तसंच जर तयार केल्या तर ते आपल्याला जड जाते पचायला आणि खाताना सुद्धा ती व्यवस्थित मऊ लागत नाही. त्यासाठी आपण टाकायची आहे. आता मी ही विलायची पावडर घेतली आहे छोटा 1 चम्मच आणि तीही आपण मिक्स करून घ्यायची आहे. छान असं आपली मिक्स करायची आहे. विलायचीने एक छान मस्त फ्लेवर आणि स्मेल छान येतो त्यासाठी. आता आपलं मिक्स करून व्यवस्थित झालं आहे. आता तुम्हाला जर विलायचीचे दाणे वाटत असतील तर तुम्ही तिला दुधाला गाळून घेतलं तरीही चालेल. आता हे आपलं पाणी गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये मी हे असंच पातेलं ठेवलं आहे आणि वरतून एक मी ताटली ठेवली आहे. ताटली यासाठी की त्याच्या आतमध्ये पाणी जाऊ नये म्हणून. आणि भांडं आपण आता इडलीचं लावून घ्यायचं आहे. आता हे अर्धा तासासाठी आपण स्टीम करायचं आहे मीडियम फ्लेमला, म्हणजे ते व्यवस्थित स्टीम होईल. आता पाहू शकता किती छान असा आपला चिक फुलला आहे आणि एक आपण चाकू घालून बघूया. अजिबात चाकूला लागत नाही आहे, म्हणजे आपलं व्यवस्थित चिक तयार आहे. आता आपण ह्याला खाली उतरून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी गार करायला ठेवायचं आहे. चिकाच्या वड्या गरम खाण्यापेक्षा गार खूप छान लागतात. तुम्ही फ्रीजमध्ये ह्या वड्या जर ठेवल्या अर्धा 1 तासासाठी तर खूप छान गार झाल्यानंतर तुम्हाला टेस्ट लागेल. गरम गरम त्याचा गोडवा देखील कमी लागतो. आता व्यवस्थित आपण कडा त्याच्या बाजूने काढून घ्यायचे आहेत आणि बारीक बारीक अशा आपण व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत वड्यांचे. तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही काप करून घेऊ शकता. आणि चिकाची वडी वर्षातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे, कारण की आपल्या शरीरासाठी ती आरोग्यदायी आणि उत्तम आहे. बघू शकता किती मऊ मऊ आपल्या मस्त पांढऱ्या शुभ्र वड्या तयार आहेत. हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या वड्या. किती छान आपल्या वड्यांचे खाप झाले आहेत. आता मी हे गरम गरमच काढले आहेत आणि मी आता हे गार करायला ठेवणार आहे. गार झाल्यावर खूप छान लागतात. बघू शकता किती मऊ आहेत. आवडल्यास लाईक करा.